दोघींच्या मध्ये अडकलेला तो. अरे माझा मुलगा आता माझा राहिलाच नाही, तुम्हाला तर माझी काही पडलेलीच नाहीये, असं जेव्हा ऐकायला येतं तेव्हा समजावं की दोन सासू सुनांमध्ये वाद आहे आणि त्याचं सगळ्यात जास्त प्रेशर हे त्या नवरा मुलावरती आहे. जर तुम्हाला दोघींना तुमचे वाद सोडवता येत नसतील तर तुम्ही एकतर भांडू नका, आणि जर तुम्हाला भांडायचं असेल तर त्याच्यात तिसऱ्या कोणालाही घेऊ नका. कारण का तुमचं असं का म्हणणं असतं की भांडावं तुम्ही, पण त्याची बाजू पंच म्हणून हे नवऱ्या मुलाने घ्यावी. तो कोणाची बाजू घेणार आहे तुम्हाला सांगा. जर तुम्ही सॉल्युशन म्हणून असं म्हणाल की जे चुकीला चूक म्हणावं आणि जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणण्याची हिंमत ठेवावी. अरे पण चूक कोण आहे हे कसं ठरवणार? कारण का जेव्हा दोन व्यक्ती भांडत असतात तेव्हा प्रत्येकाला आपली बाजू ही बरोबरच वाटत असते. त्याच्यातही त्याने जाऊन एकाची बाजू घेतली तरी दुसरा नाराज होणार आहे. मग त्याने का बरं कोणाची बाजू घ्यावी? तुमची भांडणं ही तुम्ही निस्तरायला पाहिजेत. तुमच्या भांडणाचा रिमोट तुम्ही त्याच्या हाती देऊन त्याला अपराधाची भावना आणून देऊ नका. आणि तुमच्या आजूबाजूला देखील असे सँडविच झालेले नवरे असेल तर त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.